हाय, नमस्कार. आणि त्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 8-10 दिवस झाले मी व्हिडिओच नाही काढला. आता तुम्हाला व्हिडिओ काढायचं एकच कारण आहे. कोमलचे पप्पा 8 दिवस घरी होते, दारू पिऊन धिंगाणा करत होते 8 दिवस. त्याच्यामुळे मला काय ब्लॉग काढता आला नाही, कारण त्यांना राग येतो व्हिडिओ काढायचा म्हणून. काय आणि टेन्शन पण होतं मला, त्याच्यामुळे मी व्हिडिओच नाही काढला. तर चला म्हटलं, आता खूप दिवस झाले काढावं म्हटलं व्हिडिओ. आता जास्त नाही सांगणार, कारण व्हिडिओ लय मोठा होईल. शॉर्टकटमध्ये कोमलचे पप्पांना खूप त्रास देऊ लागले 8 दिवसापासून दारू पिऊन. त्यांना किती म्हणलं तरी त्यांची दारू सुटत नाही आहे. काय करावं तुम्ही विलास सांगा. त्यांना मी सगळं औषधं देऊन बघितले, त्यांना दवाखान्यात नेऊन बघितलं, त्यांना कुठं देवऋषाकडे नेऊन बघितलं, त्यांना प्रेमानं समजून बघितलं, त्यांना मारून पण बघितलं, पोलीस कंप्लेंट पण करून बघितल्या, 4 पाहुणे येऊन समजून बी सांगून बघितलं, सगळं करून बघितलं, मुलांच्या सगळ्यांच्या शक्ती देऊन बघितल्या, सगळं करून बघितलं. त्यांना काही फरक होत नाही आहे. आम्ही सगळे गेलेलो आहे वैतागून. काय करावं. आणि मी सोडून जाऊ तर तुमच्यासारखे नाव ठेवतील, म्हणजे हां ही सोडून चालली, शोभतं का, बायको आहे ना, सोडून जायचं का. आणि कोण काय सगळ्यांचे वेगवेगळे तोंड, मलाच सगळे नाव ठेवतील, मलाच बोलतील. मग तुम्हीच सांगा आता काय निर्णय घ्यायचा ह्या गोष्टीवर. काय निर्णय घेऊ हे तुम्हीच सांगा. आणि त्यांची दारू कशी सुटन तेही सांगा. काय करायला पाहिजे तेही कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. आज आहे सोमवार, श्रावणी सोमवार. उपास आहे, मला उपास धरलाय. मी नाही धरत असते, दर श्रावणी सोमवार मी धरत असते, आणि आता पण धरलाय. देवाकडं बी साकडं घालते, हे महादेवा माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे, माझा नवरा चांगला होऊ दे, प्रेमानं राहू दे, आणि त्यांचं चांगलं होऊ दे, ही महादेवाचरणी मी प्रार्थना करते. आणि देवाला साकडं पण घालते. देवा तू जर मला पावला तर मी कायमचे तुझे श्रावणी सोमवार धरीन, कायमचे धरीन. खूप मनात खूप हे झालेलं आहे, काय करू, ह्या देवाला हे करू का त्या देवाला हे करू का कोणत्या दवाखान्यात नेऊन ॲडमिट करू, काय करू, काय म्हणजे मी थकलेली आहे आता. थकले म्हणजे हातपाय गळून गेलेत माझे आता त्यांच्या दारू पुढं. मी धीर सोडलाय मी आता सहन होत नाही आहे. विनाकारणाने, काही कारण नसताना घरात दारू पिऊन यायची, मारहाण करायची, शिवीगाळ द्यायची, पोरांनाही काही बोलायचं, चांगल्या चुंगल्या भरलेल्या घरात धिंगाणा करायचा, चिडचिड, भांडणं. खूप सहन होत नाही आहे आता, सहन होत नाही. काय करावं नाही करावं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सगळं करून तुम्ही जी कमेंट करतान ते मी सगळं केलेलं आहे. 25 वर्ष झाले लग्नाला, 25 वर्षापासून खूप 25 वर्ष त्यांना सगळं करून बघितलं मी. एक दिवस असा गेलेला नाही. त्यांची सुधारण्याची सगळं हे केलेलं आहे मी, तरी काही होत नाही. आता बस मी हात टेकले आता देवाच्या भरोश्यावर. आणि मी काय करू ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काही करावं तर मुलांचे चेहरे डोळ्यासमोर येतात की आपण एक आई आहे, आपल्याला काही करता येणार नाही. आपण काही केलं तर मुलं आपले उघडे पडतील, त्यांना कोण आईसारखं हे करण. शेवटी मुलांना बी आई भेटणार नाही, आई राहणार नाही. दुसऱ्यांच्या आईकडे बघितलं का त्यांना आईची आठवण येईल. हा तर काय बाप दारू पिऊन कुठं पण पडेल, पण आईसारखं कोणीच नाही सांभाळू शकणार मुलांना. मग काय करावं तर मुलांची आठवण येते. मुलांसाठी खूप खूप मनाला मारून जगावं लागतं. त्यांना अक्षरशः मी 2-2 वर्ष सोडून बघितलं. ते सोडून राहिलं तरी ते सुधारतील, नाही सुधरत.
काहीही करा सुधरत नाही. खूप आहारी गेलेला माणूस आहे दारूच्या, खूप म्हणजे खूप. आणि दारू पिणं अशी त्यांची की बेशुद्ध होऊपर्यंत दारू पितात ते, बेशुद्ध. आता चक्क 8 दिवस झालेले त्यांना, 8 दिवसापासून 24 तास दारूमध्ये येते. म्हणजे 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 सुधीत नाहीच आहे. मी तर तुम्हाला व्हिडिओ टाकलेलाच आहे. हाय अशा अवस्थेमध्ये 24 तास राहतात ते. हाय अशा अवस्थेत 24 तास राहतात, सुधीत येतच नाही आणि जेवतही नाही, जेवण करत नाही पिल्यावर. मग 8 दिवसापासून अन्न नाही आहे त्यांच्या पोटात, तरीसुद्धा दारू पिऊन मस्त हिंडतात. म्हणजे प्यायला गेलं का हिंडतात फिरतात, येतात इतकी पिऊन झोपतात की उठायचं नावच नाही, बेशुद्ध. तर असं इतका आहारी गेलेला माणूस आहे. कसं होईन काय होईन खूप चिंता वाटते. काय करायला पाहिजे याचं सोल्युशन तुम्ही नक्की द्या. मी तुमची कमेंटची वाट बघते. तोपर्यंत बाय.